बीडमध्ये सतीश भोसलेच्या घरी वनविभाग पथकाने धाड टाकली। बीडच्या शिरूर शहराजवळ सापेवाडी शिवारामध्ये ही सतीश भोसलेचं घर आहे आणि त्या घरी धाड टाकण्यात आलेली आहे। धाडीमध्ये वन्य प्राण्यांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य सापडलं। बुलढाण्यामध्ये अनेक दिवसांपासून जलजीवन मिशनचं काम संत गतीने सुरू आहे आणि त्यामुळे महिलांना पाणी टंचाईचा सामना सुद्धा करावा लागतोय। त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शेकडो महिलांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताच्या पार्श्वभूमीवर देवपूर ग्रामपंचायतीमध्ये ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। भंडाऱ्यामधील रब्बी हंगामातील धान पीक उत्पादक शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचा प्रश्न भेडसावतोय आणि कृषी पंपांना अपुरा वीज पुरवठा, वारंवार वीज खंडित होणं आदी समस्यांना त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून उद्भवलेली समस्या निकाली काढण्याची मागणी केली आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जोगेश्वरीमधील शिवसंवाद बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि महानगरपालिकेच्या तयारीसंदर्भात यावेळी आढावा सुद्धा घेण्यात आला। आमदार महेंद्र थोरवे यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा कर्जतमध्ये तीव्र निषेध करण्यात आला। राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आणि सुनील तटकरे समर्थकांनी थोरवेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। रायगडसह कर्जत पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। नांदेडच्या देगलूर नाका भागातल्या उर्दू शाळेच्या संचालकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्यामध्ये संचालक कुत्र्यांसारखं भुंकून शिक्षकांचा अपमान करताना पाहायला मिळत आहे आणि या प्रकरणी संचालकांवर कारवाईची मागणी करण्याची मागणी जोर धरते आहे। मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असणारा कफ परेड ते सिप्स हा भुयारी मेट्रो रेल्वे मार्ग जून 2025 मध्ये मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। 2025, 26 आणि 27 या कालावधीमध्ये राज्यामधील बहुतांश मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला। शक्तीपीठ महामार्ग हा केवळ पर्यटनाचा मार्ग नाही, शक्तीपीठ, समृद्धी आणि कोकण महामार्ग जोडून विकासाचा नवा त्रिकोण तयार करायचा आहे। दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणामधला मध्य भारतासोबत जोडण्याचा हा प्रयत्न आहे। महाराष्ट्र परिवहन महामंडळाने प्रवाशांना बसचं लोकेशन मोबाईलवर पाहता यावं यासाठी सर्व एसटी बसेसमध्ये GPS बसवलेत। मात्र प्रत्यक्षात या सुविधेचा लाभ प्रवाशांना मिळत नाहीये। ॲपमध्ये बसचं लोकेशन दिसत नाहीये, त्यामुळे ॲपमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी करतायत। सोलापूर जिल्हा दूध संघाचं संचालक मंडळ बरखास्त केलेलं आहे आणि जिल्हा दूध संघामधील आर्थिक अनियमितता आढळून आल्यानं हा निर्णय घेण्यात आला। भेसळयुक्त दूध संघाला पुरवठा करताना उघडकीस आल्यानं उपविभागीय आणि उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांनी बरखास्त करण्याचे आदेश दिले। नंदुरबारमधील दारिद्र्य रेषेखालील मोफत धान्याच्या लाभार्थी कुटुंबियांना 15 मार्चपर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरण बंद होणार आहे। जिल्ह्यामध्ये 12,37,000 लाभार्थ्यांपैकी 4.25 लाख लाभार्थ्यांचा ई-केवायसी अजूनही झालेला नाहीये। रत्नागिरीतील हातखंबा झरेवाडीमध्ये पाणलोट रथयात्रेचं स्वागत करण्यात आलं। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात हा उपक्रम राबवला जातोय। मृदा आणि जलसंधारण संवर्धन आणि उपजीविका घटकांचं संवर्धन करणं हा यामागचा उद्देश आहे। अकोला शहरामध्ये विनापरवाना चिकन मटणाचं दुकान मांडून खुलेआम विक्री केली जाते। अकोला महानगरपालिका आयुक्तांनी ही बाब गंभीरतेने घेतली आहे। ज्या चिकन विक्रेते आणि मटण विक्रेत्यांकडे अधिकृत परवाना नाही अशा दुकानांवर आता कारवाई करायला सुरुवात केली आहे। कोकणामध्ये उष्ण आणि दमट वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळे हवामान विभागाने कोकणासह गोवा राज्याला 8 ते 11 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे। मध्य महाराष्ट्राला 11 मार्चला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिला आहे। विदर्भातील यवतमाळ शहराचा पारा शुक्रवारी 41.2 अंशांवर गेल्यानं देशामध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद सुद्धा झाली आहे। यवतमाळमध्ये मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पारा 41.2 अंशांवर गेला। शहराच्या तापमानामध्ये चांगलीच वाढ झाली आहे। तापमानाचा पारा 41.2 अंशांवर गेल्यानं रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला। एप्रिल ते मे महिन्यात पारा 45 ते 46 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील टबुळ गावामध्ये 2 घर भीषण आगीमध्ये जळून खाक झाली। शुक्रवारी रात्री लागलेल्या या आगीत घरामधील संसारोपयोगी साहित्य, कपडे, दागिन्यांसह रोख रक्कम जळून खाक झाली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही।